नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा जो ट्रॅक करणार आहे तो करणार आहे 19 तारखेच्या मार्केटसाठी. ठीक आहे. तर आज दिवसभरात काय झालं, कशा पद्धतीचं मार्केट होतं, आपण जे डायरेक्शन दिली त्याप्रमाणे मार्केट काही होण्याचा प्रयत्न झालाय का, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. सो मित्रांनो, मी तुम्हाला दोन डायरेक्शन त्या ठिकाणी देत असतो. एक डायरेक्शन आहे लॉंग टर्मची डायरेक्शन आणि एक डायरेक्शन आहे शॉर्ट टर्मची डायरेक्शन. ओके. सो शॉर्ट टर्मची जी डायरेक्शन आहे ती साईडवेज देतोय बरेच दिवस झाले, पण मार्केट साईडवेज करता करता ते पॉझिटिव्ह साईडला जाण्याचा प्रयत्न होत आहे. ठीक आहे. सो ग्रीन मध्ये साईडवेजचा मतलब आहे थोडस पॉझिटिव्ह साईडला ते साईडवेज राहील. ओके. सो ऍट द एंड असं क्लोज पॉझिटिव्ह देण्याचा प्रयत्न करेल. ओके. पण डेटा ओव्हरऑल मीन्स जी डायरेक्शन म्हणतो आपण लॉंग टर्मची डायरेक्शन इन द सेन्स, जर असा एकदम वर्षभराचा 4-6 महिन्याचा चार्ट घेतला तर ही जी डायरेक्शन आहे ना, याला आपण एक पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणू लॉंग टर्मची. ओके. पण याच्यामध्ये जे छोटे छोटे मूव्ज येतात. ओके. तर हे जे मूव्ज जर निगेटिव्ह साईडला आले त्याला आपण निगेटिव्ह नाही म्हणत. त्याच अर्थाने मार्केटची जी डायरेक्शन आहे शॉर्ट टर्मची, जी अशी निगेटिव्ह चालू आहे मागच्या काही महिन्यांपासून, ती निगेटिव्हच आहे माझ्यासाठी. ती अशा पद्धतीने पॉझिटिव्ह नाही झालेली आहे. म्हणजे हा जो शॉर्ट टर्मचा जो अपसाईड आली आहे ना, ही अशी अपसाईड ही लॉंग टर्मचं पॉझिटिव्हिटी नाही ठरू शकत. ठीक आहे. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल मला डेटा बद्दल काय म्हणायचंय. ओके. सो मित्रांनो, हे जे मोठे प्लेयर्स आहेत, या मोठ्या प्लेयरचं मोटिव्ह आपल्याला चार्टवर दिसतं का, आपल्याला डेटावरती दिसतं का? तर त्याचा आन्सर आहे येस, आपल्याला ते चार्टवरती दिसतं. आता बघा. ठीक आहे. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्लिअर करतो, माझ्या एंडनी जे माझे फॉलोअर्स आहे, पार्टिसिपंट आहेत, जेव्हापासून हा डेटा ऍज इट इज आहे, म्हणजे हा बदलला नाहीये पण मार्केट वर जाते, तेव्हापासून सगळेजण आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. ओके. वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे. जे इंट्राडे वाले आहेत, इंट्राडेचा जो डेटा चेंजेस येतात त्याच्याबद्दल मला काही सांगायची गरज नाही. इवन दुपारनंतर जो मूव आलाय तो कसा आलाय तो सगळ्यांना माहिती आहे, कुणाला, पार्टिसिपंटला. ठीक आहे. सो त्यात काय वरी असण्याचं कारण नाही. पण हे जे वर खाली होतंय ह्याच्यात जो रिटेलर आहे तो कसा भरडला जात असेल याची कल्पना तुम्ही करताय? कारण रिटेलरला किंवा जे अनअवेअर आहेत, ज्यांना ऑप्शन बद्दल कल्पनाच नाहीये नक्की काय होतंय, थोडासा मोमेंटम आला की कॉल घेणार, थोडासा मोमेंटम खालच्या साईडला आला की पुट घेणार. पण तो का घ्यायचा, याच्या पाठी काय घडतंय, त्याच्या पाठी काही अनवाइंडिंग होतंय का, त्याच्या पाठी काही ऍडिशन होतंय का, काही लॉंग बिल्डअप होतोय का, काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त मुवमेंट वरती आली की कॉल घ्यायचा. आता ह्यावेळी काय होतं, विक्स मीन्स आता स्मॉलर टर्म्स मध्ये त्याला आपण आयव्ही म्हणू. आयव्ही जर ऑप्शनचा वाढला की याच्या किंमत पण वाढतात आणि तो ऑप्शन जो आहे थोडासा फास्ट पद्धतीने वाढतो, कारण डेल्टा मध्ये चेंजेस आलेला असतो आणि ऑप्शन थोडासा फास्ट वाढण्याचा प्रयत्न करतो. मग होतं काय, ज्या ऑप्शनची लायकी तेवढ्या वरती जाण्याची नसते तो शॉर्टर टाइम मध्ये वरती जातो आणि आपला बिचारा ऑप्शन बाहेर वरच्या लेवलला लटकतो. मग आता मार्केट बराच वेळ होतं तिथं साईडवेजच करतं, म्हणजे स्पॉट. ओके. आणि आपला हा जो ऑप्शन आहे काही न करता 2-5 पॉईंट, 5-7 पॉईंट खाली येतो. तर मग बाहेरला प्रश्न पडतो, मग माझं नक्की चुकलं काय. ओके. सो हा जो मुवमेंटम असतो हा सेलर साठीची ऑपॉर्च्युनिटी असते. ओके. जे वेल एज्युकेटेड, वेल अवेअर्ड लोक असतात, डेटावरती काम करतात, तर हे जे शॉर्ट टर्मचे जे पॅनिक येतात, जी पॅरिटी येते फॉर्म्युलामध्ये, ते सेलिंग म्हणून वापरतात. ते बाहेरचा उलटा कार्यक्रम आहे. तर आता किती वेळा भरडला असेल तुम्हीच सांगा मला. ठीक आहे. किती वेळा कॉल पुट करत हे करत, कधी कधी वाटलं असेल यार मार्केट आता इथून ते निगेटिव्ह होणार आहे, कधी वाटलं असेल इथून मार्केट पॉझिटिव्ह होणार आहे. पण हा जो डेटा आहे आपला, हा डेटा आपल्याला काहीतरी एक सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. ह्याच्याकडे तुम्ही कुठल्याही कॉल पुटच्या नजरेने बघू नका, ह्याच्याकडे अशा नजरेने बघा की हा एक डायरेक्शन देतोय. ओके. सो आपली जर डायरेक्शन आहे डेटावरती साईडवेज, तर फार मोठे जे मूव आहेत त्याची शक्यता थोडीशी कमी होते. बरोबर. तर अशा अर्थाने आपल्याला हे जे आहे याचं रिडिंग करायचंय. ओके. सो आताही बघितलं
आता SGX निफ्टी निगेटिव्ह दाखवतोय, पण डेटावरती काम झालंय साईडवेज. आता जरी तो निगेटिव्ह ओपन झाला ना, तो कुठेतरी हळूहळू करत करत एका सेंटर पॉइंटला येऊन वरच्या लेवलला तो सेटल होण्याचा प्रयत्न करेल. ओके, आता वरच्या लेवलला सेटल होण्याचा प्रयत्न तो करेलच. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की बऱ्याच वेळा इथून हिस्टॉरिकली ज्यावेळी सॅटरडे येईल, फ्रायडे येईल, त्याच वेळी असे काही मोठे मेजर इव्हेंट असतात. आता इव्हेंट काय, ड्राफ्ट झालेला रेडी आहे. ओके, इराणनी काही गोष्टी मान्य केल्यात, युएसनी काही गोष्टी मान्य केल्यात, आणि बरीचशी डील जी आहे ती इराणच्या फेवर मध्ये झालेली आहे. तर सगळेजण काय म्हणतात, ते इराण विनर आहे, इराण विनर आहे. पण त्याच्याही पलीकडे तुम्हाला माहिती आहे का की आपला जो ट्रम्प तात्या आहे ना, तो किती मोठा प्लेयर आहे. ठीक आहे. काही व्हिडिओज आलेत, काही अमेरिकेच्या न्यूज चॅनेलवर इकडे तिकडे, की ट्रम्पने ऑन अन ॲव्हरेज दिवसाला ऍटलिस्ट 9 ट्रेड केलेले आहेत. ओके, हा मग ट्रम्प तात्या जो आहे तो ओव्हर ट्रेडर आहे का? 100%. पण हा जो ओव्हर ट्रेड आहे, काही अल्गो बेस किंवा काही इन्फॉर्म सिस्टीमने काम करत असेल. मग दिवसभरातले जे 9 मूव्ह येत असतील, तर हा तात्या हे पण कॅप्चर करत असेल. आपल्या ना मार्केटवर नाही, ओव्हरऑल दुसऱ्या कुठल्या मार्केटवर. तर डोंट नो काय करतो काय नाही, हे किती तथ्य आहे मला माहित नाही. ओके, जस्ट तुम्हाला एक फन म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. कारण आता आपण जे डेटा रीड करतोय ते त्या अर्थाने थोडस वेट अँड वॉचच्या याच्या मध्येच आहोत आपण, त्यामुळे असं फार सिरियस होण्याचं कारण नाही. ओके, जर एखाद्याचा मूव मिस झालाय असं जर वाटत असेल, तर मित्रांनो तुम्ही माझ्या थॉट प्रोसेसला सिंक नाहीये. ठीक आहे, असं मी समजेल. तर जर मिस झाला तर डोंट वरी, मोठे मूव आपल्याला पुढे डेटावरती भेटतीलच. ते आयदर डाऊन साईड असतील किंवा अप साईड असेल, ते मी तुम्हाला वेळोवेळी अवेअर करेलच. ओके, सो अशा पद्धतीचं हे काम आहे. डेटावरती काय झालंय आज दिवसभर ते बघा. ओके, मार्केट फार चांगल्या पद्धतीने 80 पॉईंट वरती आहे, राईट, निफ्टीचं जर गोष्ट केली तर. पण इथे काय झालंय, इथे सगळ्या स्ट्राईक प्राइस वर काम झालेलं आहे, A to Z स्ट्राईक प्राइस वर काम झालेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्या बदल्यात यांनी जे आहे थोडस स्मार्ट पॉझिटिव्ह काम केलेलं आहे. ओके, पॉझिटिव्ह काम केलंय. तर बघा, कॉल पण लॉंग केलेले आहेत आणि पुट पण शॉर्ट केलेले आहेत. ओके, पण नेट टू नेट जी डायरेक्शन आहे ती ऍज इट इज आहे. लॉंग टर्मची जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्हच आहे, राईट. आता प्रॉप डेस्क जे आहे त्यांनी काय केलंय, ठीक आहे, तर त्यांनी जे काम केलेलं आहे ते मोर ऑर लेस मिक्स काइंड ऑफ काम केलेलं आहे. ओके, सो यांच्या पोझिशन आहेत एवढे सगळे ऍडिशन होऊन. ओके, आणि ऍडिशन फार जास्त होत आहेत का? अजिबात नाही, अजिबात नाही. जे रेग्युलर मार्केटला इथे हे 25 लाख दिसतात ना, इथे ऍटलिस्ट 35 लाखावरती यायला पाहिजे होता या पोझिशन. ओके, तर हे जे पार्टिसिपेशन आहे ना, एकदम लो आहे. मोठ्या प्लेयरला तो कॉन्फिडन्स नाहीये वर जाण्याचा. रिटेलरला ऑलरेडी भरडला आहे, रिटेलरचा कार्यक्रम झालेला आहे. रिटेलरकडे फार मेजर काही पोझिशन साइजेबल ऍड करण्यासाठी नाही. तर इथे ऍटलिस्ट 35 लाखाच्या पोझिशन पाहिजे होत्या आजच्या दिवसाला. ओके, आणि तिथं आहेत 25 लाखाच्या पोझिशन. तर हे जे आहे त्याला आपण लो पार्टिसिपेशन म्हणू. त्यामुळे लो पार्टिसिपेशन मध्ये काय होतं, असं रटाळवानं कार्यक्रम होतो आणि हे साईडवेज राहण्याचा प्रयत्न होतो. तर मोठा प्लेयर येईल, तो त्यांना उलजवल आणि मोठ्या वरती मुवमेंट देईल. तर त्या मुवमेंट मिसिंग आहेत. ओके, ते FI च्या एंडनी पण मिसिंग आहेत आणि प्रॉप डेस्कच्या एंडनी पण मिसिंग आहे. आणि मग आता ह्याच्या बदल्यात कोणीतरी बायर सेलर लागतो, तर हे रिटेलरच्या एंडनी पण मिसिंग आहे. तर जे पार्टिसिपेशन आहे, व्हॉल्यूम आहे, ते थोडंसं कमी आहे. ओके, तर अशा अर्थाने आपल्याला घ्यायचंय. ओके, तर उद्या काय होणार, ठीक आहे, उद्या मार्केट साईडवेजच असणार आहे. ओके, आणि मग जाऊन 19 तारखेला, ओके, संध्याकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी असं काहीतरी मेजर जे मार्केटला अपेक्षित नाहीये. आता मार्केट सगळं अँटिसिपेशन करून चाललंय वरतीच जाणार, वरतीच जाणार, पण ते डेटा वरती तर मला दिसत नाही. ओके, ज्यांना लॉंग जायचे त्यांनी खुशाल जा. पण ऍटलिस्ट माझे जे फॉलोअर्स आहेत, जे हे डेटाचे अनालिसिस इथून मागे करतायत, त्यांनी ऍटलिस्ट लॉंग जाण्याचा प्रयत्न करू नका. ओके, तर शॉर्ट ऍडवायझेबल अजिबात नाही. वेट आणि वॉच, एवढंच मी सांगेल, वेट आणि वॉच.
लॉंग घेऊ नका, शॉर्ट पण अवॉइड करा. ओके. ज्यावेळी क्लिअर डायरेक्शन येईल, सेंटिमेंट खराब होतील, त्यावेळी शॉर्ट घेऊ शकतो. डेटावरती ते दिसेलच, हेवी चेंजेस होतील. हे जे चेंजेस आहेत हे 9,45,000 आहे ना, हे 2-2 लाखांनी पोझिशन वाढतील. ज्यावेळी निगेटिव्ह जायचंय, ज्यावेळी पॉझिटिव्ह जायचंय ते 2-2 2.5 लाखांनी कमी होतील. ओके. तर ती डायरेक्शन कन्फर्म आणि क्लिअर समजा. ह्याला मी पॉझिटिव्ह पण केलं असतं. पॉझिटिव्ह कधी केलं असतं, हे 9.47 चे 7.47 झाले असते. ओके. हे 10.35 चे 8.35 झाले असते. तर याला मी पॉझिटिव्ह घेऊन गेलो असतो. याला साईडवेजचं रिझन असते, काही चेंजेस होत नाहीये. जे मूव्ह येतात ते काय येतात, ते लो पार्टिसिपेशन मुळे येतात आणि मेजॉरिटी ऑफ जी डायरेक्शन आहे रिटेलरची ती पॉझिटिव्ह असते. ओके. सो रिटेलर बंधू ऑलवेज वरती न्यायचा प्रयत्न करतो. मोठे प्लेयर जे आहेत ते त्याला काउंटर पार्टी असतात आणि अशा हिशोबाने ते गणित होत राहतं. सो आय होप काहीतरी लर्निंग होत असेल या डेटाच्या याच्यातून. कुणाला असं वाटत असेल मूव्ह मिस झाला तर ते तुम्हाला पुढच्या काळात समजेलच का ते मिस झाला. ओके. आणि खरंच मिस झाला तर खरंच काही चांगलं काम झालंय का. ओके. तर अशा हिशोबाने आपण हे करतोय. मित्रांनो, मला काही गोष्टींबद्दल अवेअर करायचं आहे. ओके. तर त्या गोष्टी काय आहेत त्या मी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही चॅनल रेग्युलरली पाहणं अपेक्षित आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तो व्हिडिओ मी रिलीज करेल. ओके. तर त्या गोष्टी ट्रेडिंग रिलेटेड नाही आहेत, त्या गोष्टी इन जनरल आहेत की जे आपले डोळे उघडतील. ठीक आहे. तर त्यासाठी चॅनलला ट्यून करा, सरप्राईज एलिमेंट आहे. ठीक आहे. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. तो व्हिडिओ थोडासा लॉंग झालाय, तुम्ही जर इथपर्यंत आले असाल तर मी खरंच मनापासून धन्यवाद देतो तुमचे. ओके. थँक्यू.